काही काळ असं होतं की जेव्हा मी वर्ष घरी बसलो होतो. महाराज म्हणतात की जेव्हा आम्ही आमच्या भावना म्यान करतो तेव्हाच आमची तलवार उसळते. प्रिया पण तशीच होती, त्यामुळे मला ते करता आलं. इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट, व्हेरी अनफॉर्च्युनेट. वी गेव अ ब्रेव फाईट, बट अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट. दॅट इज फाईन. मी आणि बाबा असे मला वाटतं एकमेव काय बापलेक जोडं असू ज्यांनी दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. सर मला सांगा कसे आहात, काय चाललंय? मस्त, rocking नवीन एक मालिका, नंबर. नवीन भूमिका. येस ऑल एक्साइटेड, ऑल सेट. आणि खूप मस्त. मोहिनी नावाची एक नवीन सिरियल करतो आहे मी, डेली सोप, विच इज ऑन कलर्स मराठी. आणि त्यात महेंद्र नावाचं एक कॅरेक्टर प्ले करतोय मी. तो बेसिकली इज अ स्टंट डिरेक्टर. सो असा रगेड अँड रफ अँड टफ लुक आहे, पण आतून त्याचे ह्युमॅनिटीवरचा जो एक ठाम विश्वास आहे तो खूप एक्सप्लोअर करण्याजोगा आहे ॲज अन ॲक्टर. आणि त्यामध्ये रोल करताना खूप मजा येते, खूप मजा येते. आणि कार्यक्रमांना बघितलं मी तुला नुकतंच बिग बॉस मध्ये सुद्धा बघितलं. Yes. खूप डॅशिंग लुक दिसतंय, Thank you, जेन्युअनली thank you छान so वाटतंय. much. Thank you so much. तो हा स्वतः मेंटेन केलेला लुक आहे आधीपासूनचा, की या मालिकेसाठी म्हणून जरा वेगळी आपण मुशी करूया किंवा काय वेगळं करूया? काय नाही केलंय? ऍक्च्युली तुला सांगू का, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे असं म्हणतात ना, तसं आहे ते. त्यामुळे प्रत्येक ऍक्टरनी कधीही कुठल्याही रोलसाठी तयार राहावं, परिपक्व राहावं असं माझं मत आहे. त्यामुळे माझं जिमिंग वगैरे चालू होतंच. लकीली दॅट इमेज सुटेड दिस रोल टू द टी. त्यामुळे असं झालं. आता मी एक सुभेदार गेस्ट हाऊस नावाचं नाटक करत होतो, तर त्या नाटकामध्ये मी एका इन्स्पेक्टरची भूमिका करतोय. त्याच्यासाठी म्हणून मी ही मिशी वाढवली होती खरं म्हणजे. सो दॅट सुटेड दिस कॅरेक्टर ऑल्सो सो वेल, त्यामुळे मी ती ठेवली आहे. आणि ना दरवेळी प्रत्येक मालिकेतनं म्हणा किंवा नाटकामधनं म्हणा, वेगवेगळ्या भूमिकांमधनं सर तुम्ही समोर येता आणि पडद्यामागे ना त्याच्यासाठी उत्तमच तयारी करावी लागते. बिकॉज तुमचं आजवरचे जे परफॉर्मन्स बघितलेले आहेत कमालीचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये 1% सुद्धा कुठेतरी क्रिटिसाइज करण्यासारखं नसतं, That is इतकी so मेहनत kind of you. असते. Thank you. पण मला सांगा सर, पडद्यामागे किती मेहनत असते तुमची, आधीपासूनच सांगा. अरे जोरदार असते, म्हणजे डिपेंडिंग ऑन द किती रिक्वायरमेंट. मालिका असेल मोहिनी? मी आतापर्यंत मोजल्या नाहीत खरंच. पण बऱ्याच केल्या ऑफकोर्स. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम लाभलं, त्यासाठी त्यांचे खरंच खूप आभार. बेसिकली काय ना, ही जी ॲक्टिंगची प्रोसेस आहे ना, त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन काम करायला खूप मजा येते. तसं बघायला गेलं तर मला माहित नाही, खूप लोकांना माहिती असेल सुद्धा, पण मी इंजिनियर आहे. सो आय डिड माय डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मी डिग्री केली बी मेकॅनिकल पुण्याहून. त्याच्यानंतर मी काही काळ जॉबही केला पोट पाण्यासाठी. त्यामुळे कारण इकडे आल्यानंतर स्ट्रगल केला, 6 महिने काही मिळालं नाही, पण उदरनिर्वाह तर चालायला हवा. त्यामुळे मी जवळपास 2-2.5 वर्ष जॉब केला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक छोटीशी पुंजी जमा केली होती माझी स्वतःची, आणि पुन्हा एकदा या सागरात उडी घेतली. आणि त्याच्यानंतर मग कामं मिळायला लागली. सो परत कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, प्रत्येक रोल साकारताना त्याच्या काही नीड्स असतात, रिक्वायरमेंट्स असतात. सो त्या परीनं अभ्यास करणं फार गरजेचं असतंच. जेव्हा काही ऐतिहासिक असे काही रोल्स असतात तेव्हा तर तुमच्यावर प्रचंड जबाबदारी देखील असते. कारण आपण ज्यांना डेपिक्ट करतो आहोत ऑन स्क्रीन, ते फारच मोठं व्यक्तिमत्व असू शकतं आणि ते करेक्टच रित्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. तेव्हा ती एक क्रिएटिव्ह जबाबदारी पण खूप वाढते. जेव्हा असे आपण सोशल कामं करतो तेव्हा पण इट इज कुठल्याही ॲक्टरला मला असं वाटतं की एक सामाजिक भान ठेवून काम करणं हे जर अप्रोच असेल तर तो त्या वेळेला त्या रोलसाठी जी काही तयारी लागते ना, ती तो मनापासून करतोच. आणि ते दिसतं. खरंय. वेशभूषा एक भाग झाला, रंगभूषा एक भाग झाला, पण त्या पलीकडे जाऊन त्या कॅरेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्यावरचा अभ्यास हा निश्चित करावा लागतो. आणि इतकी वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये, तू म्हणालास की आधी वेगळं प्रोफेशन होतं, नोकरी केली आणि त्यानंतर सर या इंडस्ट्रीमध्ये असं असतं ना, सातत्य, कन्सिस्टन्सी इज द की असं म्हणतात. पण अनेकदा ना संयम सुटतो आपला. खूप मेहनत करत असतो किंवा प्रयत्न करत असतो, पण यश येत नसतं. एवढ्या वर्षाचं कन्सिस्टन्सीचं गमक काय वाटतं तुम्हाला? आणि तुला खरं सांगू का, गमक म्हणजे कन्सिस्टन्सी. तू जर माझं करिअर बघितलंस ना, तर मला करिअरमध्ये प्रचंड अप्स अँड डाऊन्स आलेत, प्रचंड. म्हणजे मी जेव्हा एकेका वेळेला 3-3, 4-4 प्रोजेक्ट्स एका वेळेला करत होतो, त्याच्यानंतर काही काळ असं होतं की जेव्हा मी वर्ष घरी बसलो होतो. सो दॅट इज द टाइम वेअर यू हॅव टू इंट्रोस्पेक्ट. प्रत्येक वेळेला आपल्या ह्या इंडस्ट्रीत घडलेल्या गोष्टीचं कारण असेलच असं नसतं.
त्यामुळे एका पॉइंटला ते सोडून द्यायचं, अलूफ व्हायचं. आत्ताचा एक नवीन फ्रेज आहे जी खूप महत्वाची आहे आणि जी मी फॉलो करतो, डिटॅचमेंट इज द न्यू अटॅचमेंट. या ट्रू. त्यामुळे दॅट फिट्स इन अवर लाईफ सो परफेक्टली की जेव्हा नसेल ना काम तेव्हा वर्क ऑन युअर सेल्फ. ओके. उगाच अरे मग का नसेल झालं, हे का झालं, अरे यार एवढं सगळं मी करतोय मग का कोण बोलवत नाहीये, हे सगळं झालं. सुरुवातीला प्रत्येकाचं होतं, माझंही झालं. पण यू ओव्हरकम दॅट इज वेर यू ग्रो ॲज अ पर्सन ऑल्सो. तीच तर मच्युरिटी आहे. त्यामुळे ते सगळं करत करत तेव्हा जेव्हा वेळ आहे ना, वाव वेळ आहे, टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, वर्क ऑन युअर सेल्फ. मी अजूनही ॲक्टिंगवरची पुस्तकं वाचतो, कधी कधी काही छोटे वर्कशॉप्स असतील तर ते करतो, जिमिंग करतो, अनेक OTTs किंवा फिल्म्स बघतो, नाटकं बघतो. त्याच्यानी सुद्धा तुम्हाला घेण्याजोगं बरंच काही काही असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला येस ऑफकोर्स पैसे खूप महत्त्वाचे असतात, तुमचं दिसणं खूप महत्त्वाचं असतं, हे सगळं आहे. पण एका पॉईंट नंतर माझं हे वैयक्तिक मत आहे की हे सगळं आपल्या हातात नसतं. अँड दॅट्स पिरियड नसतं. तेव्हा असंच आहे की आपण आपलं आपलं काहीतरी शोधत राहायचं. आता तुम्ही फार एक वाक्य छान म्हटलं की वर्क ऑन युअर सेल्फ. राईट. खरं तर ना अनेकदा वर्क ऑन युअर सेल्फ जेव्हा कामाचा गॅप मोठा होतो की नाहीये, तेव्हा असं होतं की म्हणजे सेल्फ डाऊट येतो की अरे का नाहीये. म्हणजे अनेकदा खूप काम करून ठेवलेलं असतं आपण, तरी सुद्धा वाट बघावी लागते चांगल्या कामाची. मग अशा वेळी इतक्या वर्षातलं मला ऐकायला आवडेल सर तुमच्याकडनं, सेल्फ डाऊट होता कधी की जसं तुम्ही म्हणालात की वर्ष नव्हतं काम, तेव्हा येतो सेल्फ डाऊट? सेल्फ डाऊट मी माझ्याबद्दल बोलू का, मी खरं खूप प्रॅक्टिकल माणूस आहे, प्रचंड प्रॅक्टिकल, हार्डकोर प्रॅक्टिकल आहे That I मी. can म्हणजे जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होतो ना, तेव्हा हे वाक्य मला सगळ्यांना सांगायला आवडेल म्हणून हे नमूद करतोय की प्रताप गंगावणे सर ती मालिका लिहायचे आणि फार सुंदर पद्धतीने लिहायचे, म्हणजे कमाल कमाल, म्हणजे सुपर से भी ऊपर. तर त्यात एक महाराजांच्या तोंडी त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं, ज्याच्यात महाराज म्हणतात की जेव्हा आम्ही आमच्या भावना म्यान करतो तेव्हाच आमची तलवार उसळते. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा तुम्ही इमोशनली थोडंसं बाजूला करू शकता स्वतःला, तेव्हा तुम्हाला रॅशनली विचार करता येतो, नाही तर तुम्ही रॅडिकली विचार करता आणि दॅट डझंट हेल्प, दॅट डझंट टेक यू एनिवेअर इन लाईफ. त्यामुळे आपण कानफाटे असणं, लगेचच कशावर तरी विश्वास ठेवणं, स्वतःची अक्कल न लावणं, हे सगळं बाजूला जर तुम्ही ठेवलत ना आणि शांतपणे पेन अँड पेपर घ्यायचं, माझा खूप बेसिक विषय आहे हा आणि जे मी सगळीकडे अजून सुद्धा करतो. हा कुठलाही जर निर्णय घ्यायचा असेल तर मी शाळेतल्या मुलासारखं पेन अँड पेपर घेऊन बसतो. ह्याला जर मी हो म्हणलो तर ह्याचे प्रोज काय 1 2 3 4 5, ह्याचे कॉन्स काय 1 2 3, मग ते वाचायचे. अच्छा प्रोज जास्ती आहे त्याच्यात, मग का नाही करायचं. मग कोणीतरी व्यक्ती म्हणली अरे नाही पण ते तसं केलं तर तसं होईल, डोंट वरी, आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. उद्या जरी ते वर्कआउट नाही झालं ना तरी उद्या मला असं कोणालाही जाऊन सांगायचं नाही अरे बघ ना यार त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं. नाही नाही, अजिबात नाही. का, तुझी अक्कल कुठे गेली होती तेव्हा. आणि प्रत्येक वेळेला असं होतच नाही कुठल्याही ऍक्टरचं, कुठल्याही क्रिएटिव्ह माणसाचं की ज्याच्यात हात घातलाय त्यातनं सोनच निघालंय, असं होत नाही. सो यू हॅव टू बी रेडी फॉर इट. पण तुमची जी प्रोसेस आहे ती तरी चालू ठेवावी आणि त्याची सगळी सर्वस्वी जबाबदारी तुम्ही तुमच्यावर घ्यायला पाहिजे. ब्लेम गेम, ह्यानी ते केलं त्यांनी ते केलं हे सांगणं खूप सोपं असतं, सगळेच करतात, त्यातनं आउटपुट काही नसतो. करा तुम्ही, मजा असेल तर करा, पण त्यातनं आउटपुट नाही मिळत. सो इफ यू वॉन्ट टू ग्रो इन युअर ओन लाईफ, यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर ऍक्शन्स अँड यू हॅव टू टेक ऍक्शन. व्हेरी इन्स्पायरिंग, मला हे उत्तर खूप आवडलंय सर. पण मला जेन्युअली इतकं छान उत्तर दिलं, मला ऐकायला आवडेल की डल मुवमेंट्स ना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि जसं तुम्ही म्हणालात की मी भयंकर प्रॅक्टिकल माणूस आहे, तर जेन्युअनली अनुभवातनं किंवा एका पर्टिक्युलर मॅच्युरिटी नंतर तो प्रॅक्टिकल नेचर येतो किंवा मे बी तो आपण अडॅप्ट करतो की एवढं सगळं बघितलंय किंवा हे माझं विजन आहे तर आय हॅव टू बी प्रॅक्टिकल. पण तुम्ही डे 1 पासूनच इतके प्रॅक्टिकल आहात या इंडस्ट्रीमध्ये का बाय द टाइम प्रोजेक्ट वाईज किंवा मॅच्युरिटीने आलेला? नाही, मी म्हणजे प्रोजेक्ट वाईज किंवा जसं जसं माझा प्रवास घडत गेला ना त्यातल्या अनेक एक्सपिरियन्सनी अनेक गोष्टी शिकवल्या आणि तसा मी मच्युअर होत गेलो. पण एक जो पिंड असतो ना आपला, काही लोक चिडकेच असतात, काही लोक रडकेच असतात, तसा माझा पिंड प्रॅक्टिकॅलिटीचा आहे आणि जो माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या आईमुळे आलाय. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी जो संस्कार दिला ना मला, त्याचं हे सगळं श्रेय त्या दोघांना जातं. त्यामुळे त्यांचा फार मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे या माझ्या जडणघडणीत, मेंटल जडणघडणीत. आणि तुम्ही आता वडिलांचा उल्लेख केला, या मालिकेमधले सुद्धा ते वडील मस्त आहेत आणि त्यांचा तो हँडशेक सध्या खूप फेमस आहे. आपण जरा करूयात का एकदा? येस येस ऍब्सोल्युटली. हा असा 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 Okay. आणि
टिचकी ओ वा कमाल. तो स्टंट डिरेक्टर आहे म्हणून असा काहीतरी एक एलिमेंट आम्ही टाकलेला आहे, पण तो फार गोड वाटतो. रील व्हायरल हो, आहे, हो. मस्त आहे हा हँडशेक. Yes. सो मला सांगा तुमच्या वडिलांबरोबर तुम्ही कसं बॉन्ड अरे भाई किती एपिसोड काढायचे मला सांगा. टिपिकल युजली असं असतं की एका म्हणजे आता पण आपण बघतो सगळ्यांच्या बाबतीत नाही पण जे उदाहरणं मे बी मी बघितली असतील, एका पर्टिक्युलर वयानंतर मुलांचं आणि वडिलांमधलं संभाषण कमी होत जातं. ते म्हणतात ना एक चप्पल एकसारखी right, चप्पल right. बसायला लागली की Right, ते जरा तो येतो दुरावा. बरोबर. तुमच्या बाबतीमध्ये काय? नाही नाही असं माझं अजिबातच झालं नव्हतं. म्हणजे मी तुला सांगू का, माझ्या आयुष्यातली सगळ्यात प्रेशियस गिफ्ट जी देवाने मला दिली आहे ती म्हणजे माझा बाबा. विषय एंड. ह्याच्यावर काही चर्चाच होऊ शकत नाही. आणि दॅट इज ओनली बिकॉज तो जसा होता तसा. त्यामुळे तो मी तर त्याला देव मानतो अजून सुद्धा. म्हणजे हे सांगावं का नाही मला माहिती नाही, पण अजून सुद्धा बाबा जाऊन आता 4 वर्ष झाली, पण माझ्या मोबाईलमध्ये अजून सुद्धा त्याचा नंबर गॉड म्हणून सेव्ड आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण शूटिंगमध्ये असतो ना तेव्हा मोबाईल आपण काय मेकअप आर्टिस्टकडे काढून वगैरे ठेवतो आणि मध्ये कधीतरी फोन वाजतो तर ते कट झाल्यानंतर सर वो कोई गॉड का फोन आहे आता. म्हटलं भाई दे दे असं. त्यामुळे तो पण बाबा बरोबर म्हणजे मी आत्ता जो काही आहे ना त्यातलं 70% क्रेडिट त्याला आहे. आई बाबा दोघांनाही. 20% क्रेडिट लाईफला आहे ज्यांनी मला तो रोलर कोस्टर दाखवला सगळ्या. आणि 10% क्रेडिट आता लाजे काजेस्तवर घेतोच बाबा असं. पण बाबा बरोबरचं इक्वेशन वॉज फॅन्टॅस्टिक. ॲज अ पर्सन ही वॉज अमेझिंग. म्हणजे कधीही हात धरून समोर न बसवता त्यांनी मला आयुष्यात जे जे काही शिकवलं ना त्याचा मी आजन्म ऋणी असेल, आजन्म ऋणी असेल. या इंडस्ट्रीसाठी पण सपोर्ट केला त्यांनी? डेफिनेटली डेफिनेटली. काहीही म्हणजे आजपर्यंत मला बाबांनी कधीही अंगाला हात लावलेला नाही ॲज इन फटके कठोरपणे. ओके. फक्त आणि फक्त प्रेम केलं. फक्त आणि फक्त प्रेम. म्हणजे मी काही म्हणलं असतं तरी ते येस करायचं. हा पण किती नाही म्हटलं तरी एक जनरेशन गॅप आहे त्यांच्यामध्ये Definitely, आपल्यामध्ये. definitely. बिकॉज ना ही इंडस्ट्री इतकी अनस्टेबल आहे, काम आहे नाहीये, पैशांचा स्ट्रगल इकडे आहे. पण तिकडे दर्शना तुला गंमत माहितीये का की बाबांनी मला नाही म्हणण्याचा सवालच येत नव्हता इकडे. कारण ज्या इंडस्ट्रीनी बाबाला इतकं सगळं भरभरून दिलं त्या इंडस्ट्रीत माझ्या मुलांनी जाऊ नये असं तो काय सांगेल. करेक्ट करेक्ट. बेसिकली त्यामुळे ते सगळं क्लिअरच होतं. फक्त बाबाचं एवढंच म्हणणं होतं, आई बाबांचं दोघांचंही. माझे वडील ऍक्टर जरी असले तरी अकॅडमिकली ही इज अन आर्किटेक्ट. त्यांनी BSc केलं आणि त्याच्यानंतर रचना संसदमधून आर्किटेक्चर केलं. माझी आई GS मेडिकल पासआउट डॉक्टर आहे. ती बँड्राला प्रॅक्टिस करायची. सो आमच्या घरी ओव्हरऑलच एज्युकेशनला प्रचंड महत्त्व आहे. माझी आत्या टीचर होती. माझी काकू PhD डॉक्टर आहे, डॉक्टर शुभदा मोघे. सुधीर काका उच्च शिक्षित होता. तर सगळ्याच लोकांच्या ना घरी खूप अभ्यासाला महत्त्व होतं. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं तुला जे करायचं ते कर, पण अभ्यास पहिले कम्प्लीट कर. सो आणि परत सुधीर काकाचं एक वाक्य आहे ते मला फार भावतं की आभाळाच्या छताखाली काही वाया जात नाही. सो जरी मी इंजिनिअरिंग केलं ज्याचा ह्या इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही असं वरचेवर आपल्याला जरी वाटलं तरी इंजिनिअरिंग करतो म्हणजे आपण काय करतो, आपण अभ्यासच करतोय ना. तो सायन्स आहे. अँड व्हॉट सायन्स टीचेस यू इज अ टेक्निकल अप्रोच टुवर्ड्स एनी प्रॉब्लेम. सो दॅट कॅन बी इम्प्लिमेंटेड हिअर ऑल्सो. तू परिपक्व होणं हे गरजेचं आहे. तू इंजिनिअरिंग करून हो, आर्किटेक्ट होऊन हो, किंवा CA होऊन हो, किंवा बिल्डर होऊन हो, एक्सपोजर मिळतं जगाचं. आणि एक्सपोजर इज द ओनली थिंग दॅट मॅटर्स इन लाईफ. ट्रस्ट मी. कुठलंही क्षेत्र असू दे, एक्सपोजर तुम्हाला जितकं मिळेल, जितकं तुम्ही अनेक लोकांना भेटाल, जितके वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतील, त्यातनं तुम्ही घडत जाता. बाकी सगळं फोल आहे. मी टोटली अग्री करते या वाक्यावर. कारण मी जेवढ्या कलाकारांचे जास्त इंटरव्ह्यू करते ना मला पण जेन्युअनली वाटतं की अरे यांच्या बोलण्याचा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये किती फरक पडतो. बिकॉज कळत नकळतपणे अनेक गोष्टी, जसं तू मगाशी फार सुंदर म्हटलं की भावनांना बाजूला ठेवल्याशिवाय तुमची तलवार काढता येत नाही. करेक्ट. हे खूप रिलेट केलंय मी या गोष्टीला. सर पण मला सांगा, जेव्हा कॅमेरा ऑन नसतो, जेव्हा तुम्ही शूट करत नसता, काहीच काम नाहीये, त्या पलीकडचं तुमचं आयुष्य कसं आहे? खूप शांत आयुष्य आहे का ऍब्सोल्युटली एक्सप्लोर करणारं आयुष्य आहे? नाही म्हणजे मला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या मी खूप मनसोक्तपणे करतो. सगळ्यात आधी मला खूप खाणं आवडतं. त्यामुळे मी आय एम अ कम्प्लीट फूडी. त्यामुळे मला खाण्याचं व्यसन आहे. असं म्हणजे व्यसन आहे इन काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ट्राय आउट करायला आवडतात. मग त्या कुठल्याही असू देत, रस्त्यावरच्या पासून 5 स्टार पर्यंत. नो बॅरियर, नो बॅन. त्याच्यानंतर मला फिरायला आवडतं.
त्यामुळे मी बरेचदा फिरायला जातो. म्हणजे हे लोकांना ऐकताना फार गंमत वाटेल, पण मी मीरा रोडला राहतो. मी मीरा रोडहून गिरगाव चौपाटीवर फक्त 10 रुपयाचा गोळा खायला जातो वाव. आणि मला मजा येते. म्हणजे त्याच्यासाठी पेट्रोल 1000 रुपयाचं जातं, पण दॅट इज फाईन. तेव्हा जे आयुष्य करावं असं एकदाच वाटलं ना, मिळतं. भाई करणे का, हा. बस मजा आणतो एवढंच बघताय. त्यामुळे मी ते करतो. मला ट्रॅव्हलिंग आवडतं. मी आणि प्रिया पण आम्ही खूप वेळा खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्यात. बरं, मला प्रत्येक वेळेला सगळं काय बाय स्केड्यूल लागत नाही किंवा आत्तापर्यंत आयुष्यात कधी तसं मिळालं नव्हतं. त्यामुळे त्याची मला इतकी सवय झालेली आहे. त्यामुळे एक मी तुला असंच आठवण म्हणून सांगू शकतो की एकदा प्रिया आणि मी आम्ही अचानक उठून आज रात्री ठरलं आणि उद्या आम्ही 10 दिवसासाठी हिमाचलमध्ये गेलो. असं कधी होतं का? आणि त्याच्यात ट्रस्ट मी ऑन दिस, ट्रस्ट मी ऑन दिस. प्रिया पण तशीच होती, त्यामुळे मला ते करता आलं. पण आम्ही आज प्लेनमध्ये बसल्यानंतर आम्ही तिकडचं हॉटेल बुक केलंय ऑन मोबाईल. हा. त्याच्यानंतर आम्ही तिकडच्या प्रत्येक हिमाचल प्रदेश काय स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसमधून फिरलेलो आहोत. तिकडे आमचं कुठेही सेलेब चा ऑरा किंवा नाही रे हे कसं वगैरे असं अजिबात नाही. आम्ही 2 दिन मजा करणे, 2 दिन नहीं 10 10 दिन दिन. वहां पे ढाबे पे खाए. जो कुछ करना था सब कुछ मजे में किया अँड इट वॉज अ लवली ट्रिप. आपण एक्सपिडिशन्सना जातो तसंच असतं, पण हे फक्त सुखाचं एक्सपिडिशन, कारण गाड्यातून फिरतोय आणि हॉटेलात राहतोय एवढंच. बट ह्या सगळ्या गोष्टी मला एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. मला झोप आवडते. त्यामुळे मी बऱ्यापैकी आराम करतो, घरी जिमिंग करतो, स्विमिंग करतो. सो मित्रमंडळी असतात जी फार सिलेक्टिव्ह आहेत, त्यांना भेटतो. आय एम नॉट अ पार्टी पर्सन. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी दर विकेंडला मी इकडे दिसलो तिकडे दिसलो असं मी तुला कुठेच दिसणार नाही. आय कॅन चॅलेंज यू ऑन दॅट. त्यामुळे माझे जे कोण चोजन फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर मला एक अर्धा तास सुद्धा पुरतो. अगदी समोर येऊन भेटलंच पाहिजे असं अजिबात नाही. जर मी घरी असलो तर माझा 1 तासाचा व्हिडिओ कॉल होतो. आय फील लाईक आय हॅव मेट देम. वाव. संपला विषय. इट इज सो क्लिअर. घरचे आहेत, आई आहे. मी शूट संपल्यानंतर आई आणि बायको घरी आहे. गाडीला किल्ली लावणे आणि घरी जाणे, इतकं माझं साधं आयुष्य आहे. आता तू प्रियाचा उल्लेख केलास म्हणून मी आजवर तिचा कधीच इंटरव्ह्यू केला नाही. राईट. जमूनच नाही आलं खरंय, कधी. आणि खरंय. मला या गोष्टीचं खूप रिग्रेट राहील की मी कधीच तिचा इंटरव्ह्यू केला नाही. आत्ता विषय काढलाय म्हणून मला विचारायला आवडेल, आत्ता तिच्या आठवणी कशा कशा जपताय तुम्ही? काय नाही, लाईफ मूव्ज ऑन. जे Moves on, घडलं yeah, ते इट वॉज व्हेरी व्हेरी अनफॉर्च्युनेट, व्हेरी अनफॉर्च्युनेट. वी गेव अ ब्रेव फाईट बट अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट. दॅट इज फाईन. गॉड, तेवढंच एवढं प्रॅक्टिकल आहे तू. होतं. मी तुला तेच सांगतोय ना की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची जडणघडण ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे होत असते. आपलं आपल्याकडे असं. तिने कोणतं काम हायली अप्रिशिएट केलंय तुमचं? छत्रपती शिवाजी महाराजांचं या. अगदी पहिला रोल सुद्धा या सुखानो या, त्या सिरियलमध्ये ती पण होती, मी पण हो, हो, होतो. हो. त्या दोघांची ती पहिली सिरियल, पण आमचा एकत्र ट्रॅक नव्हता कधी. त्यामुळे ते याच्यानंतर नाटकातलं सफरचंद नावाचं नाटक होतं. Yes, त्यातलं yes. तिचं माझं काम तिला खूप आवडलं होतं. हम्म. सुपर. आणि आत्ता ना खूप माध्यमं आपल्याकडे ओपन झाली आहेत. OTT सगळं, मालिका, चित्रपट, खूप खूप प्लॅटफॉर्म आहेत. मला सांगा सर, तुम्ही सगळ्यात जास्त कुठल्या माध्यमात रमता? नाटक, मालिका, चित्रपट? नाही, काय? प्रत्येकाची बलस्थानं वेगळी आहेत. Exact. त्यामुळे Creativity पण वेगळी. क्रिएटिव्हिटीमध्ये पण ऑफकोर्स तो आपल्या बघण्याचा चॉईस जर तू असं विचारलंस तर ऑडियन्स म्हणून मला OTT आता जास्ती आवडतं. आणि कामासाठी? कामासाठी नाटक, डेफिनेटली नाटक. OTT पण, कारण आता ज्या प्रकारे OTT हँडल केलं जात आहे ना, नवीन थॉट्स, नवीन डिरेक्टर्स, नवीन टेकिंग, हे सगळं खूप एन्चॅन्टिंग आहे. आणि So करायला maybe खूप मजा येते. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरचे परफॉर्मन्सेस किंवा तो कॉन्टेंट बघून आपल्या पण परफॉर्मन्समध्ये जरा फरक पडतो असं वाटतं तुम्हाला? नक्कीच पडतो, डेफिनेटली पडतो. पण हे सगळं दॅट इज अ मॅटर ऑफ चॉईस असं माझं म्हणणं आहे. पण मी पुन्हा एकदा हे नमूद करू इच्छितोय की ह्या सगळ्या माध्यमांचं एक एक बलस्थान आहेच, पण तरीही डेली सोप ही मला अत्यंत प्रिय आहे आणि गरजेची आहे, कारण त्याच्यामुळे माझं घर चालतं. घर चालतं, बरोबर आहे. पिरियड. परत. पिरियड. आणि त्यात पण काय क्रिएटिव्हिटी नाही असं कुठे आहे. इट इज मोर चॅलेंजिंग. प्रत्येक दिवशी तुम्ही सेटवर जाऊन काहीतरी क्रिएट करायचंय जे ऑडियन्सेसना आवडायला पाहिजे, जे लिमिटेड नाही आहे. 2-2, 3-3 आणि वर्ष also करायचं तसं आहे. दिसायचंय की जोपर्यंत ते Absolutely, कॅरेक्टर absolutely, सुरू आहे तोपर्यंत, absolutely. है ना? So this is also challenging. परत त्याच्यात एक गोष्ट आहे की हे खूप ऑनगोईंग असल्यामुळे यू कॅन वर्क ऑन युअर सेल्फ वाईल द प्रोसिजर इज ऑन. त्यामुळे आजचं सीन जर मला थोडासा जरी असं वाटलं की हां थोडासा 19-20 हो गया ना, ठीक है ना, कल का जो आएगा ना छक्का मारते. सो इट इज ऑलवेज ग्रोइंग प्रोसेस.
आणि ना आत्तापासून म्हणजे हा एपिसोड सुरू केल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज या तुम्ही साकारलेल्या भूमिकेचा खूपदा उल्लेख झाला आणि नो डाऊट जसं आम्हाला वाटतं की तुमच्यासाठी ती लाईफ चेंजिंग भूमिका असेल 100% तुम्ही सुद्धा खूप जास्त ब्लेस समजत असाल ती भूमिका तुमच्या पदरात पडली आणि ना सगळ्यांच्याच नशिबी नाही आहेत अशा भूमिका. आणि सर तुम्ही ज्या प्रकारे महाराज साकारले ते अजूनही जेव्हा केव्हा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा उल्लेख होतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज या भूमिकेचा उल्लेख येतो तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो. तुम्ही अनेकदा बघितलं असेल अनेक रिक्षांवर तुमचे पोस्टर्स आहेत लावलेले, अनेक ट्रकवर पोस्टर्स आहेत, बाईक्सवर पोस्टर आहेत आणि हे अजूनही सुरू आहे. मला सांगा, आय गेस तुम्ही आजपर्यंत जर कधी नसाल व्यक्त झालात त्याबद्दल, कितपत करिअरचा ग्राफ म्हणू, कितपत आयुष्य विचार त्या भूमिकेने बदलले? विचार डेफिनेटली बदलला. आता तू एवढा मोठा उल्लेख केलायस म्हणून मी सांगतो, सर्वप्रथम मी झी मराठीचे आभार मानतो की त्यांनी हे शिवधनुष्य मला पेलायला दिलं. त्याही पेक्षा जास्ती कोण ह्याच्या मागे होता तर डॉक्टर अमोल अमोल कोल्हे. कोल्हे या कारण अमोलची ही पहिली सिरियल होती ॲज अ प्रोड्युसर. येस येस. आणि मी आणि अमोलनी ह्या आधी खूप प्रोजेक्ट्स केले होते. आम्ही बंधमुक्त नावाचं नाटक केलं होतं, जाणता राजा शिवछत्रपती नावाचं एक त्याचं महानाट्य होतं ते केलं होतं. त्याच्या आधी रणभूमी नावाची एक फिल्म केली होती ज्याच्यात आम्ही दोघं अपोजिट होतो. आणि ह्या सगळ्यामध्ये ना आम्हाला ॲज अन ॲक्टर आमच्यातला गिव्ह अँड टेक माहिती होता. सो अमोल वॉज व्हेरी व्हेरी कॉन्फिडेंट दॅट शंतनू वूड पुल ऑफ दिस रोल व्हेरी वेल. आणि तेव्हा अमोल वॉज द पिलर बिहाइंड चूजिंग मी. सो मी त्याचे खरंच खूप मनापासून आभार मानतो. जेव्हा रोल करायला लागलो तेव्हा असं झालं होतं की मला खूप प्रेप टाईम मिळाला नव्हता. म्हणजे असं नव्हतं झालं की आज मी फायनल झालो, लॉक झालो आणि त्याच्यानंतर 4 महिन्यांनी शूटिंग सुरू होणार आहे, असं नव्हतं झालं. सो आज ठरलं, उद्या परवापासून शूटिंग सुरू होतं. सो इन द प्रोसेस मी शिकत गेलो. जसं मी आत्ता मगाशी पण म्हटलं ना तसं आमची टेक्निकल टीम खूप कमाल होती. रायटर ब्रिलियंट होते, डिरेक्टर्स अमेझिंग होते ज्यांनी आम्हाला फ्री हँड दिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुला काय वाटतंय ते तू कर, जर मला ते चुकीचं वाटलं ना मी ते कट करेन, पण तू कर. नाही रे मला असंच पाहिजे असं जर कुठल्या ॲक्टरला केलं ना तर बरेचदा असं होतं की अरे बापरे मला हे असं नव्हतं करायचं यार. मग आपणच कन्फ्युज असतो, नाही मुझे ये दिखाना था मगर ये ना ये बोल रहे. ह्याच्यापेक्षा ना ही वे माझ्यासाठी खूप सुटेबल आहे की तुला जे हवं ते कर, चल तुला फ्री हँड दिला. जेव्हा मला असं वाटेल ना की नाही नाही हे ना कॅरेक्टर सोडून चाललंय तेव्हा आपण ते परत करूया कापून. सो त्याचा एक खूप मेजर फायदा झाला. मी बरेचदा असं म्हणतो की काही लोक डिरेक्टर्स ॲक्टर्स असे असतात की जे डिरेक्टरनी सांगितल्यावर ते सगळं खूप छान करू शकतात. काही लोक असे असतात की सर आपण इन टँडेम काम करूया का, तुम्ही पण मला सांगा मी पण तुम्हाला काहीतरी देतो, मग आपण त्यातलं बेस्ट घेऊया. सो आय गेस मला ती प्रोसेस जास्ती आवडते किंवा जास्त सुटेबल आहे. आणि म्हणजे सर तुम्ही बिलीव्ह करता या गोष्टीवर की किती स्ट्रगल केल्यानंतर, खूप मेहनत केल्यानंतर एक भूमिका असते जी आपल्यासाठी लिहिलेली असते, जी ग्राफ बदलते किंवा जी आपल्या नशिबातली भूमिका असते, यावर तुमचा बिलीव्ह आहे? मी तुला एक गोष्ट सांगतो, ह्या इंडस्ट्रीमध्ये नशीब, लक, तुम्ही त्याला नाव काहीही द्या, काही द्या, पण इट प्लेज अ मेजर वायटल रोल, ट्रस्ट मी. आणि तू जसं म्हणालीस तसं मी इतक्या छाती ठोकपणे नाही सांगू शकत, कारण मलाही अनेक मित्र किंवा अनेक को ॲक्टर्स माहिती आहेत जे अफलातून ॲक्टर्स आहेत पण अजून सुद्धा त्या भूमिकेच्या शोधात. करेक्ट करेक्ट. सो असं मी नाही म्हणू शकत की हो येतेच, येतेच आमच्यासारख्यांच्या वाट्याला आली अँड वी आर ब्लेस्ड. सर ते किती वर्षांनी आली असेल करिअरच्या, किती स्ट्रगल नंतर? खूप 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 स्ट्रगल. म्हणजे तुला सांगू का, तसं स्ट्रगल ॲज इन कामं चालूच होती, कामं चालू होती, बरोबर, ऑन अँड ऑफ चालू होती. मध्ये असेही पॉकेट्स होते जेव्हा मी 1-1 वर्ष घरी होतो, 1.5 वर्ष घरी होतो. पण त्याच्यानंतर पण एक सिरियल आली, मग परत काहीतरी तो ट्रॅक एक 6 महिने 8 महिने गेला, 1 वर्ष गेला. सो कामं चालू होती. सपोर्ट करायला प्रिया होती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई बाबा होते. त्यामुळे असं कुठेही घरनं झालं नाही की अरे यार काय करतोय हा वगैरे अशा ह्याने. सो तो एक फार मेजर फॅक्टर असतो आपल्याला मेंटली स्टेबल राहण्यासाठी, की नाही मला घरनं कुठलंही प्रेशर नाही आहे. सो आय वॉज ब्लेस्ड इन दॅट केस ऑल्सो. यू नेव्हर नो ते कधी येतं. म्हणजे आता तुला गंमत माहिती आहे का, जरी ना असंही होतं, हा देर इज वन मोर पहलू टू इट, बघ थिंक, असंही होतं की अशा काही भूमिका तुमच्या वाट्याला येतात पण ते ऑडियन्स पर्यंत नाही ना पोहोचत. सगळ्याचं अमॅल्गमेशन लागतं. तुमची ती भूमिका पण छान असायला पाहिजे, तुम्ही ती छान केली पण पाहिजे, त्याचा रीच पण छान पाहिजे, ती ऑडियन्सेसना आवडली पाहिजे. हे फारच क्लमझी कॉम्बिनेशन आहे. कारण तुला गंमत माहिती आहे, ह्या अगोदर म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजीच्या अगोदर मी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे.
रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळ्याला मृत्यू या नाटकांमध्ये पुण्यातली होती ती नाटकं, पण ॲज आय सेड त्याचा रीच नाही झाला कारण प्रयोग नाही झाले. प्रयोग नाही झाले. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं आहे आणि अफलातून दॅट अगेन इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन बाप अँड लेक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखी संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या लेखी छत्रपती शिवाजी महाराज. एक सिच्युएशनल मायनर मिसअंडरस्टँडिंग किंवा बाप एवढा मोठा आहे मला का नाही समजून घेते असं लेकाला वाटणं आणि बापाला वाटणं की अरे मी स्वराज्य सांभाळतोय मला काय दुःख नसेल का राजा. हाच कॉन्फ्लिक्ट होता बेसिकली मोठा इसमे रायगडाला जेव्हा जागा. इसे ओशाळा वॉज अ कम्प्लीट फेस ऑफ. औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज समोरासमोर आलेत. तो ब्रिलियंट क्रिएशन्स होती पण अनफॉर्च्युनेटली ती जितक्या लोकांपर्यंत त्या वेळेला पोहोचायला हवी होती ती पोहोचली नाहीत. सो ॲज यू राईटली सेड की मग मी नशीबवान नव्हतो का. ऑफकोर्स होतो, तेव्हा मला ते कॅरेक्टर्स ऑलरेडी मिळाली होती पण रिझल्ट नव्हता मिळाला. आता स्वराज्य रक्षक मध्ये असं झालं की ते कॅरेक्टर पण आलं, ते पोचलं गेलं आणि रिझल्ट पण आला. त्याच्यानंतर तुला गंमत माहिती आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकानंतर जिजामातामध्ये मी शहाजी महाराजांची भूमिका केली होती. सो आय गेस इफ आय एम नॉट रॉंग ऑन रेकॉर्ड्स मी हे बोलतोय की मी मराठीतलं तरी एकमेवच ऍक्टर असेल की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज साहेब यांच्या तिघांच्याही भूमिका केलेल्या आहेत. आणि ह्याच्या पुढे चेरी ऑन द केक मी आणि बाबा असे मला वाटतं एकमेव बापलेक जोडं असू ज्यांनी दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले. शेर शिवराय नावाच्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाबांनी साकारले होते आणि स्वराज्य रक्षक मध्ये मी आणि बाबा पण. तेव्हा आमचं संपूर्ण घर पण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज साहेब यांच्या विचारांवर पोचलं गेलेलं आहे. त्यामुळे बाबाला माझे एपिसोड्स बघताना मी बघणं त्याच्यापेक्षा मोठं रिवॉर्डच नाही कुठलं. आणि त्या सगळ्यासाठी मी अमोलला थँक्यू म्हणतो आणि झीला ऑफकोर्स. क्या बात. आणि रंगभूमी म्हणजे तुम्ही खूप काम केलंय रंगभूमीवर, अजूनही करताय डेली सोप सांभाळून. भलेही मालिका आत्ता जरी चालू झाली, आपण मगाशीच बोललो मोहिनी जरी आत्ता सुरू झाली तरी कसं मॅनेज होतं हा मला प्रश्न होता, पण तुम्ही म्हणालात नाही यार करतात सगळे मॅनेज. ऍब्सोल्युटली. आणि हे प्रोड्युसर्सचं मोठेपण आहे की कुठलाही प्रोड्युसर मराठी नाटकासाठी कधीही नाही म्हणत नाही. आणि ना तेच प्रेम आहे त्या रंगभूमीसाठीचं. कितीही मोठ्यातलं मोठं काम येऊ देत, कितीही मालिका आपल्या पदरात असू देत, पण त्याच्याशी जी नाळ जोडली आहे ती तोडायची नाही. सर मला सांगा तुमचं आयुष्य रंगभूमीने कसं बदललंय. खूप छान बदललं. अगेन रंगभूमी तुम्हाला परत काहीतरी एथिक्स सांगून जाते, शिकवून जाते. एकतर प्रचंड डिसिप्लिन्ड जॉब आहे तो रंगभूमी करणं म्हणजे. एकतर तुम्हाला खूप गोष्टी बाजूला साराव्या लागतात हे करत असताना. त्यामुळे ऍडजस्टमेंट्स, आणि मराठी नाटकात तर ते जास्ती आहे, ऍडजस्टमेंट्स करायला शिकवणं. मग ते ऍडजस्टमेंट्स एकदा तुम्ही नाटकात करायला लागलात ना की तुम्ही जर ते चांगल्या रीतीनं तुमच्यात बिंबवल्यात ना तर तुमच्या आयुष्यात पण त्याचा तुम्हाला ते इम्प्लिमेंट करता येतं. अँड देन अगेन यू बिकम 1+ रादर दॅन अदर पीपल अराउंड यू. सो तुम्ही ते कसं घेता त्याच्यावर आहे. परत अगेन रंगभूमीवर पण मला खरंच खूप छान छान रोल्स करायला मिळाले. म्हणजे माझं मागच्या 2 वर्षापूर्वी एक सफरचंद नावाचं नाटक आलं होतं ज्याच्यात मी साधारण एक 70-75 वर्षाच्या एका वयोवृद्ध माणसाचं काम केलं होतं. दॅट वॉज लगेच आफ्टर छत्रपती शिवाजी महाराज. सो इट वॉज कम्प्लिटली अ डिफरंट जॉनर. त्यात मी मुस्लिम कॅरेक्टर होतो. त्या 2च्या मध्ये मी एक वेब सिरीज केली होती पॉइझन नावाची, जी ZEE5 वर होती, जिथे आय हॅड द प्रिव्हिलेज टू वर्क विथ अरबाज खान साहेब. तेव्हा हे सगळेच लोक फार मोठे होते. त्याच्यात मी कम्प्लीट स्टार्क निगेटिव्ह होतो. मुळे लकीली म्हणजे मी खरंच मायबाप प्रेक्षकांचे आभार मानतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला त्यांनी मला प्रेम दिलंच, पण त्यानंतरही त्यांनी मला टाईपकास्ट नाही केलेलं. एक्झॅक्टली. कारण मी विचारणार होते ती भीती असते. ती भीती असते, पण ती भीती असून काय उपयोग राणी. माझ्यात भीती असून काय उपयोग आहे. मला ती संधी तर मिळायला हवी ती तोडून दाखवायला. आणि लकीली आय वॉज फॉर्च्युनेट की मला ती मिळाली. आणि त्याच्यामुळे मी लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका झाल्यानंतर निगेटिव्ह केला. त्याच्यानंतर मी एक म्हाताऱ्या मुस्लिम कॅरेक्टरचं काम केलं, जे कॅरेक्टर फार सुंदर होतं. आर्मी मॅन होता तो, फार सुंदर होतं. दॅट नाटक वॉज ब्रिलियंट. म्हणजे मी अजूनही सांगतो ना की त्या ग्रँजरचं आणि त्या कॉन्टेंटचं नाटक आतापर्यंत मराठी रंगभूमीवर आलेलं नाहीये. त्याचे आम्ही काय 120 प्रयोग केले साधारण. आशुतोष गोवारीकर सर आणि अभिनय देव सर आणि फार दिग्गज मंडळी आली होती बघायला. सो एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन असतं ना की क्या बात आहे. अशा एका प्रोजेक्टचा मी एक छोटासा भाग होणं हे माझ्यासाठी फार भाग्यशाली होतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा शहाजी महाराज साहेब, म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक वेळेला म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अतुलनीय आहे,
पण स्वराज्याची जी मुहूर्तमेढ दिली ना, केली गेली, तो विचार, स्वराज्याचा विचार शहाजी महाराज साहेबांचा होता. त्यामुळे ही सगळीकडून फार ग्रेट होती. पण ही झाली ऐतिहासिक पात्र, ज्याला प्रचंड रेलेव्हन्स आहे, प्रचंड महत्व आहे. आपण सगळे देवस्थानी म्हणतो या सगळ्यांना. हो. त्याच बरोबरीने जेव्हा वेन वी गेट इन टू द सोशल झोन, ती पात्र पण त्या परीने छानच आहेत. काही पात्र गोड असतात, काही पात्र निगेटिव्ह असतात, काही पात्र चुलबुली असतात, काही पात्र. तो त्या पात्राला त्या फ्रेममध्ये, त्या पिक्चरमध्ये त्याचं प्लेसमेंट ओळखून तुम्ही तुमचं बेस्ट देणं, दॅट इज व्हॉट मेक्स अस गुड ऍक्टर्स. क्या बात. आणि आत्ता ना नवीन नवीन लोक या इंडस्ट्रीमध्ये येत आहेत आणि प्रत्येकाला स्टार बनायचं आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी काम करायचं आहे. आणि असं नाही आहे की त्यांच्याकडनं, म्हणजे जनरेशन वाईज ना प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. आत्तापर्यंतची जी कामं केली, किंवा आत्ता आपण मोहिनीचा उल्लेख करूया, नवीन कलाकार सुद्धा आहेत याच्यामध्ये. सर मला सांगा, ही जी नवीन जनरेशन आहे त्यांच्याकडनं कोणती गोष्ट आहे की तुम्हाला शिकायला आवडते, किंवा त्यांच्याकडे लुक आफ्टर करायला आवडतं? त्यांचा सिरियसनेस आहे या कामाबद्दल, सो विच इज गुड. इट विल टेक देम प्लेसेस अनडाऊटेडली. मेहनत करायची तयारी आहे, कारण आत्ता बरेचदा असं होतं ना की हा डेली सोपचा जो फॉर्मॅट आहे ना, तो खूप डिमांडिंग आहे. एकदा हा टेलिव्हिजनचा बकासूर सुरू झाला ना, की मग तुम्हाला ठाप 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 2-2 वर्ष 3-3 वर्ष एपिसोड द्यावेच लागतात. तेव्हा तिकडे कुठलंही कारण ग्राह्य धरलं जात नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला हीच जर मी असं नेहमी म्हणतो की आर्मीमध्ये जी एक शिस्त असते ना, ती जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघितलीत ना, की त्याच्यानंतर ती शिस्त वर्क एथिकमध्ये, ती आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये. आपण ऑफिसमध्ये जाणारी व्यक्ती कदाचित असं सांगू शकते की आज मला जरा बरं नाहीये, ताप आलाय, मी नाही येत ना. किंवा मी माझ्या मैत्रिणीला दर्शनाला फोन करून सांगू शकतो की दर्शना ऐक ना यार, माझ्या घरी आज असा प्रॉब्लेम आहे, प्लीज आजचा दिवस माझं थोडंसं काम तू घे ना, मी उद्याचं तुझं करून टाकेन. ही थोडीफार ऍडजस्टमेंट असते. इथे असं होतं ना, कुठेही नाटकाला, सिरियल्सला, कुठल्याही शूट्सला, कुठेही जर मी आलो नाही तर 50 लोक इकडे बसणार आहेत घरी. सो मला कारणच नाही. सो हा जो मेंटल स्ट्रेंथ जी आहे ना, ती परत आपली इंडस्ट्री देते आपल्याला. आणि ती जर तुम्ही राईट वेने घेतली तर इट गिव्स यू अ लॉट ऑफ पॉवर. सर तुम्हाला इन्सिक्युरिटीज आहेत पण कोणत्या? अजिबात नाही. आणि म्हणूनच मी मागे आहे गेस. मागे नाही नाही, असं आपण म्हणूया की काय होतं ना, की मी जसं तुला म्हटलं ना सुरुवातीलाच, की मी खूप प्रॅक्टिकल आहे आणि मला बाबांनी ज्या प्रकारे वाढवलंय ना, सो ह्या इंडस्ट्रीमध्ये इन्सिक्युरिटी असण्याचं एक तर कारणच नाही. मला माणूस म्हणूनच कशातच इन्सिक्युरिटी नाहीये. जेव्हा मी प्रत्येक वेळेला छाती ठोकमुळे म्हणतो ना की मी खूप सॉर्टेड आहे, तर तुम्ही मला कुठल्याही क्षणी, कुठल्याही ठिकाणी मला पिक करून विचारा की शंतनू तू हे का केलंस, तर माझ्याकडे त्याचं कारण आहे. ह्या इंडस्ट्रीच्या इन्सिक्युरिटी बद्दल बोलायचं तर तो प्रश्नच येत नाही, कारण माझ्या घरातले 6 लोक इंडस्ट्रीत आहेत. सो माझा जन्मच झाला तेव्हा बाबा वॉज अ ह्यूज नेम इन द मराठी इंडस्ट्री. बरं, फक्त ऍक्टर म्हणून नाही, आम्ही प्रोड्युसर्स पण होतो. बाबांनी स्वामी नावाची एक दूरदर्शनवर 88-89 मध्ये एक मालिका केली होती, ज्यात मृणाल कुलकर्णी मॅम लॉन्च झाल्या होत्या, रवींद्र मंकणी साहेब होते. पेशवाई सिरियल होती ती. त्यामुळे वी हॅव सीन द प्रोडक्शन साईड ऑल्सो, वी हॅव सीन लॉसेस ऑल्सो. आय हॅव सीन माय डॅड स्ट्रगलिंग थ्रू ऑल द फायनान्सेस ऑल्सो. आणि त्याचा मी एक काय हाय पॉइंट पण बघितलेला आहे ऍक्टर म्हणून, की लोक प्रेम करतात म्हणजे काय प्रेम करतात तुमच्या कलेवर. त्यामुळे हे मला माहिती होतं. माझा काका कवी, गीतकार, लेखक असल्यामुळे ती क्रिएटिव्ह साईड ऑफ कॅमेराची, म्हणजे बिहाइंड द कॅमेराची, ती क्रिएटिव्ह साईड मी बघितलेली होती. माझी बायको प्रिया मराठे, ती माझ्या आधीपासून ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. सो मी वयाने जरी मोठं असलो तरी ती मला कामाने सिनियर होती. माझे चुलत आजोबा पांडुरंग दीक्षित, जे खूप मोठे म्युझिक डिरेक्टर आणि गायक होते. विनोदिनी दीक्षित, त्यांच्या मिसेस त्या गायक होत्या, त्या गायिका होत्या. त्याच्यानंतर त्यांचाच मुलगा आशिष दीक्षित, ज्याचा लाईन इन स्टुडिओ होता खारला. सो सांगण्याचा मतितार्थ असा ना, की ह्या इंडस्ट्रीला सर्वतोपरी मी खूप म्हणजे माझा परिचय होता त्या इंडस्ट्रीशी. सो त्यातनं इन्सिक्युअर असण्याचा काही संबंधच येत नाही. आणि जर तसं असतं ना, तर मी माझं इंजिनिअरिंगचं सगळ्यात छान करिअर सोडून इकडे आलोच नसतो. मला हे आवडतं, मला हे करावंसं वाटतंय आणि मला ह्यात आनंद मिळतोय म्हणून मी इकडे आलो. परत एकदा सांगतोय, जसं तू आत्ता म्हणालीस की नवीन लोकांना काय सांगायला आवडेल किंवा काय त्यांच्याकडून घ्यायला आवडेल, तर तुला सांगितलं. पण तुम्हाला जे आवडतंय ना, ते काम पहिले तुम्ही चूज करा.
तुम्ही तुमचं 100% द्या त्याच्यात. एव्हरीथिंग एल्स इज अ बाय प्रॉडक्ट. करेक्ट करेक्ट. मनी, पॉप्युलॅरिटी, युअर सक्सेस, एव्हरीथिंग इज अ बाय प्रॉडक्ट. हाऊ ट्रू. पण हे तुम्ही खूप शिद्दतचे आणि खूप कन्व्हिक्शननी करायला पाहिजे की येस मला हे काम आवडतंय, ह्या कामासाठी मी काहीही करायला तयार आहे, तर त्याचा आउटकम येतो. देर से आएगा, कभी कभार बहुत ज्यादा देर से आएगा, कभी कभार तेरे फर्स्ट सीरियल में आ जाएगा. वो भगवान पे छोड़ दो. नसीब, भगवान, लक, जो कुछ आप बोलोगे वो, मगर आएगा डेफिनेटली. किती मस्त. आणि हे खूप रिलेटेबल आणि ट्रू आहे. पेशन्स ज्याबद्दल आपण हो मगाशी हो बोललो है ना. हो, खरंय. शिद्दत. शिद्दत. त्यामुळे कुठल्याच इन्सिक्युरिटीज नाहीयेत. सर पण जर मी तुम्हाला म्हणाले की मी तुला इनफॅक्ट सांगू आता, म्हणजे तू इन्सिक्युरिटीची बात केलेली आहेस, तर मला असं वाटतंय की खरं म्हणजे कुठल्याच माणसाला कुठल्याच प्रकारची इन्सिक्युरिटी असू नये. कारण कोणतरी ग्रेट असणारच आहे, कोणतरी पुढे असणारच आहे. वाय आर यू अननेसेसरीली कॉम्प्लिकेटिंग युअर लाईफ. या तुम्हाला देवाने एक सुंदर आयुष्य दिलंय, एक डोकं दिलंय, 2 हात 2 पाय दिलेले आहेत. आपण आपलं आपलं करूया ना काहीतरी. इतकं साधं आहे ते खरं म्हणजे. मी नेहमी असं हे मानतो माहितीये का. इन्स्पायरिंग एपिसोड हे फार प्रबोधनात्मक नाही, होत नाही, नाहीये. नाही, बिलकुल. आय सिन्सिअरली विश, पण मी यातलं काही फॅब्रिकेटेड बोलत नाहीये. जे मी माझे फंडाज आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करतोय इतकंच. ज्यांना काय ज्यांना ते सूट होईल त्यांनी ते घ्यावं. सर, उत्तम काम, उत्तम पैसे आणि पॉप्युलॅरिटी, या तिघांपैकी जर मी तुम्हाला म्हणाले प्रायोरिटाईज करा गोष्टी, तर तुमचं टॉप प्रायोरिटी उत्तम काम, नीडलेस टू से, उत्तम काम, त्याच्यानंतर पॉप्युलॅरिटी. बिकॉज देर आर फ्यू प्रोजेक्ट्स, काही तुम्हाला उत्तम पैसे मिळवून देतात, काही तुम्हाला तुमच्या टॅलेंटची पोचपावती देतात, किंवा याच्यासाठी मी इथे आलो याचं उत्तर देतात. खरंय खरंय. आणि मी तुला जसं म्हटलं तसं ना, की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे प्रोजेक्ट येतात Yeah. आणि ते प्रत्येकाला सिलेक्ट करावेच लागतात. असं कुठलाही ऍक्टर किंवा कुठलाही कलाकार नाही ज्याचे सगळे प्रोजेक्ट फारच काम वाईजच मस्त आहेत, असं अजिबात नसतं. त्यामुळे कधी कधी आपण खूप क्लॅरिटी असणं गरजेचं आहे की आता हा रोल मला फार नाही आवडलेला, पण माझा उदरनिर्वाह मला चालवायचा आहे, आपण हे करूया. पण ते करायला घेताना एकदा तुम्ही कमिटमेंट केलीत ना, की मग ती मोडू नये, एवढीच फक्त अपेक्षा असते. बरं, अगेन पॉप्युलॅरिटी म्हणा किंवा काय आपण म्हणूया फेमस होणं, फेम येणं वगैरे, ह्या सगळ्या खूप पुढच्या गोष्टी आहेत. मी खूप उत्तम काम केलं म्हणजे मी पॉप्युलर होईन असं साधं इक्वेशन नक्की नाहीये. किंवा काही लोकांचं असंही असू शकतं की काम फार काही ग्रेट नाही करत, पण प्रचंडच पॉप्युलर आहे, असंही आहे. होतं. आता या सोशल मीडियाच्या जगात तर खूप जास्त होत Absolutely. सध्या, है ना. सो ज्याचं त्याला लख लाभो, आपण त्याच्यात कशाला पडा. तुम्हाला अर्थ कशाने मिळतोय, म्हणजे माझ्या वडिलांनी मला हे फार पूर्वी सांगितलं होतं की अर्थ खरं म्हणजे 2 प्रकारचे असतात. एक अर्थ म्हणजे अर्थकारण आपण जे म्हणतो तो, जो पण फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या जगण्याला. आणि दुसरा अर्थाचा अर्थ, ज्या गोष्टीमुळे तुमच्या जीवनाला अर्थ मिळतो तो. नाव यू चूज, तुला पहिले कुठला अर्थ शोधायचा आहे. एकदा तो अर्थ शोधला की हा शोधायचा आहे का, एकदा तुम्हाला सेटल व्हायचं आहे आधी आणि मग पुढचा क्रिएटिव्ह अर्थ शोधायचा आहे, तो चूज कर. व्हॉट एव्हर सूट्स यू अगेन. तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला खूप ग्राउंडेड ठेवतात. अगं मी तुला म्हणलं तसं की मी इकडे पॉप्युलर होण्याच्या रिझननी आलोच नाहीये. जसा एक हे असतो ना की मुझे स्टार बनना आहे, तो माझा फंडच नव्हता. मी इंजिनिअरिंग केलं होतं, माझा बेस तिकडचा पक्का होता. मी ही इंडस्ट्री घरच्यां थ्रू खूप जवळून पाहिली होती. मी इथे आलो केवळ आणि केवळ की मला हे काम आवडतंय. आणि हे काम करताना मला असं वाटतं, अरे मस्त यार, आजचा दिवस काय मस्त गेला ना, मजा आली यार, आता मस्त घरी जाऊन काहीतरी जेवूया आणि झोपूया. दॅट मेक्स द डिफरन्स. आणि जेव्हा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, तेव्हा जे वाईट पॉकेट्स येतात ना घरी बसल्याचे, त्याच्यात पण तुम्हाला आपोआप स्ट्रेंथ मिळते डेफिनेटली. म्हणजे जे नासा सारखं असतं ना, किंवा काय जे रॉकेट सारखं असतं बघ, आपल्या अक्षय कुमार साहेबांच्या फिल्ममध्ये पण ते दाखवलं होतं, विद्या बालनजींचा तो कॅरेक्टर होता ते, की एका पॉइंटला तुम्ही गेलेलं होतं ना, रॉकेट गेलं की ते इग्निशन सोडून द्यायचं. जसं तिने ते बायकांचं उदाहरण देऊन सांगितलं होतं की पुऱ्या तळताना तेल कधी बंद करायचं ते कळायला पाहिजे, पुढच्या 2 पुऱ्या त्या तेलात तळल्या जातात. तो फंडा आहे हा इकडे, की जेव्हा तुम्ही छान काम करता आणि सॅटिस्फाईड असताना, तेव्हा जेव्हा हे डाऊन पॉकेट्स येतात, तेव्हा हीच ऊर्जा असते जी तुम्हाला पुश करते. तेवढ्यात नवीन काहीतरी येतं डेफिनेटली. अरे वा.
Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. मला असं वाटतं की तुम्ही कधी डल नसाल होत जेव्हा प्रोजेक्ट नाही होत, खरंच नाही है ना? होत, खरंच नाही होत. अँड बिकॉज देर आर एन नंबर ऑफ रिझन्स टू बी हॅपी, happy. या टू सेलिब्रेट लाईफ. प्रत्येक वेळेला मी तुला सांगू का, पैसाच लागतो हे खोटं आहे. पैसा लागतो, पैसा प्रचंड इम्पॉर्टंट आहे, पण हॅपीनेस जो आहे ना, पुन्हा एकदा तुम्हाला असं वाटेल की अरे हा काय, हा म्हणजे हॅशटॅग शॅन बाबा वगैरे आहे का काय. माझे अनेक मित्र मला शॅन बाबा म्हणून सांगतात, असं बोलतात माहिती का. पण माझं खरंच असं म्हणणं आहे की यू शुड फाइंड युअर हॅपीनेस विद इन युअर सेल्फ. आज मला ही मोठी गाडी नाही मिळाली मग मी दुःखी आहे, आज मला हा प्रोजेक्ट नाही मिळाला म्हणून मी दुःखी आहे, आज दर्शना माझ्याशी असं का बोलली म्हणून मी दुःखी आहे, तर मग तू आयुष्यावर दुःखीच राहणार. यू इग्नोर थिंग्स. इग्नोर थिंग्स अँड बी हॅपी विद इन. ओके, जे आहे त्याच्यात समाधान. हो हो, जे आहे त्याच्यात समाधान आहे, फाईट फॉर इट, हा, पण वर्क व्हेरी हार्ड फॉर इट. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत, बट दॅट इज नॉट द रिझन फॉर युअर हॅपीनेस. डिफरंट थिंग्स आहेत. हॅपीनेस इज नथिंग टू डू विथ युअर पॉप्युलरिटी और पैसा और काय म्हणूया आपण त्याला, Fame. फेम. फर्स्ट बी हॅपी विद इन, एव्हरीथिंग विल फॉलो. सर देवावर विश्वास आहे तुमचा? ऑफकोर्स आहे, ऑफकोर्स आहे. म्हणजे देवाचं मी फार करतो अशातला भाग नाही, पण अगदी 100% विश्वास आहे. मी तुला परत जसं म्हणलं तसं की माझ्या थॉटमध्ये थोडंफार असं आहे की आता तुम्ही त्याला देव म्हणा, नशीब म्हणा, हे म्हणा, युनिव्हर्स म्हणा, जे काही आहे, पण देअर इज अ पॉवर विच हेल्प्स यू डू एनिथिंग अँड यू हॅव टू सरेंडर टू इट. 100%. त्याच्यात परत हेवे दावे नाही पाहिजेत, किंवा त्याच्यात परत कुठलाही इग्नोर हे काय आपण डिलिजंटली ते करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एखादी गोष्ट जरी तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही तरी त्यातला विश्वास ढायता कामा नये. हा हा हा, बरोबर. दॅट कीप्स यू गोईंग. जरी असं वाटलं की अरे यार हे का असं झालं, मग इझी गोष्ट आहे, मग नका मानू. मग जेव्हा चांगलं होतं, इतक्या वर्षात काहीच नाही चांगलं घडलं का हो तुमच्या आयुष्यात, एकदा वाईट घडलं तर तुम्ही दोष तेव्हा तुम्ही गेला होता थँक्यू म्हणायला. आणि जर तेव्हा 10 वेळा चांगलं घडलं असेल तर एका ह्याच्याने तुम्ही इतके कसे काय काय म्हणूया आपण रॅडिकल विचाराचे असू शकतं. हा. परत अगेन द होल थिंग बॉइल्स डाऊन टू युअर स्टॅबिलिटी अँड युअर थिंकिंग. व्हॉट यू थिंक इज. हा, व्हेरी ट्रू. किती मस्त आहे. सुरुवातीपासून म्हणजे हा एपिसोड सुरुवातीपासून ते आतापर्यंत खूप प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह बाजू मी बघतेय सर Correct, तुमची. correct. पण मला सांगा, इमोशनल सुद्धा तुम्ही तितकेच असणार. जी माणसं प्रॅक्टिकल असतात ती आपण खूप अपफ्रंट दिसतो किंवा आपण अपफ्रंट प्रॅक्टिकल अपियर होतो, बट मनातनं आपण हळवे असतो. हो, युजली ना पुरुषांच्या बाबतीमध्ये नेहमी असं बोललं जातं की ते इमोशन्स एक्सप्रेस करत नाहीत किंवा सोसायटल प्रेशर इतकं असतं की एक्सप्रेस केले जात नाहीत इमोशन्स. ओके, सो मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुमचा यावर एकतर से काय आहे, आणि तुम्ही इमोशनली वल्नरेबल आहात का, इमोशन्स बाहेर काढता का, किंवा लास्ट टाइम कधी तुम्ही खूप तुमचे सगळे इमोशन्स बाहेर काढले? नाही तसं माझं फारसं होत नाही आता, व्हेरी फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे म्हणून मी तुला ना सुरुवातीला ऑफ द कॅमेरा बोललो ना, मी तसा लोकांना असं वाटू शकतं मी प्रचंड बोर आहे यार, हा युनिडायमेन्शनल कॅरेक्टर आहे असं आहे. पण ॲक्च्युली स्पीकिंग व्हॉट एव्हर आय हॅव बीन थ्रू ना, त्यातनं मी खूप परिपक्व होत गेलोय आणि ती माझी सगळ्यात मोठी पुंजी आहे. इमोशनल डेफिनेटली आहे, कुठलाही माणूस असणारच. अगं कुठलाही माणूस असणार. तुम्हाला जर देवानी मन दिलंय, हृदय दिलंय, तर ते हेलावणारच कधी ना कधी, कुठल्याही कारणाने होऊ दे. पण ते परत अगेन हाऊ यू टॅकल इट इज द गेम. आणि असं अजिबात नाही, तू जसं म्हणलीस ना की पुरुष फार वल्नरेबल नसतात किंवा त्यांना सोसायटल प्रेशर असतं, ते नका घेऊ बॉस. सोसायटी तुमचं काही करायला येत नाही. म्हणजे पहिले तुम्ही अँकर्ड राहा, माइंडसेट छान ठेवा, एवढंच येते फक्त. सो इट इज ॲब्सोल्युटली लवली टू क्राय. इट इज ॲब्सोल्युटली लवली टू गो आउट, रीच आउट टू फ्रेंड्स अँड टेल देम की बॉस असं असं झालं आणि याचा मला त्रास होतोय. वेंट आउट. वेंटिंग आउट इज द बेस्टेस्ट थिंग टू डू. तुम्ही होता वेंट आउट? यू हॅव पीपल किंवा लोक? फारच कमी लोक आहेत, फारच कमी लोक आहेत. फारच कमी. म्हणजे जेव्हा बोलायचं असतं तेव्हा, इमोशन्स बाहेर काढायचं असतं तेव्हा? नाही, असं खरं होत नाही राजा, माहितीये का. म्हणजे माझ्या बाबतीत आता मी खूप साचलोय आणि आता मला इमोशन्स बाहेर काढायचं असं होत नाही. नाही, थ्रू द डे मी ज्या ज्या लोकांशी
जाता जाता सुद्धा जे बोलून जातो ना त्यात तो कॉन्टेंट असतो, पण इट इज नॉट लाईक दर्शना ऐक ना यार मला आज तुझ्याशी बोलायचं ये, असं होत नाही कधीतरी. आपण जेव्हा फोनवर बोलत असतो काय ग तू कशी आहेस, मी कसं आहे, हे ते, अगं हो आत्ता मध्ये हे झालं, त्या इतक्या ऑर्गॅनिक वे मध्ये माझं ते होऊन जातं आणि मला तेवढं पुरतं. ओके. मी फार जसं मी तुला म्हणलं तसं की डिपेंडन्सी हा प्रकार माझ्या आयुष्यात थोडासा कमी आहे. त्यामुळे आणि हे सगळं ना पहिल्यापासूनच होत जातं ना ग, की त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या ऐकायला म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हा असं का बोलतोय, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना ती तुम्हाला नकळतपणे त्याची ट्रेनिंग मिळत जाते. म्हणजे मी जसं कॉलेज नंतर मी बाहेर राहिलो, जेव्हा मी घरी होतो तेव्हा आई यूज टू वर्क, आईची स्वतःची डिस्पेन्सरी होती. हो. बाबा दौऱ्यांवर असायचा, शूटिंग्स न असायचा. तुम्ही आज्यांकडे वाढलो. आज्यांकडे वाढणं वॉज द बेस्टेस्ट फेज ऑफ माय लाईफ. बॉस विषयच नाही त्याच्या पुढे, काही विषयच नाही. त्यामुळे त्यांनी लाड केले, पण ते लहान असताना. त्याच्यानंतर आय लॉस्ट माय आज्जाज. त्याच्यानंतर जे घरचं काम पण होतं ना ते माझंच मी करायचो. कॉलेजमधून आल्यानंतर जेवण गरम करायचं, खायचं, जेवायचं, सगळं आवरून ठेवायचं. ह्या ज्या छोट्या गोष्टी मी का नमूद करतोय ना, की ह्या सगळ्यातनं ना तुम्ही इंडिपेंडेंट होत जाता. करेक्ट. त्याच्यानंतर मी बाहेर गेलो, मी मुंबईला राहायला आलो. आय यूज टू डू अ जॉब. तेव्हा खाणं पिणं सगळं मी माझं बघायचो. सो मला त्याची कम्प्लीट कम्फर्टेबल सवय आहे, की अरे यार बघ ना हे कोणी दिलं नाही किंवा माझ्या हातात आलं नाही, नाहीच येणार आहे, ते कधी येणार होतं. सो दिस इज द वे इट हॅज टू बी. आणि मी माझ्या अनेक मित्रांना असं बघितलंय की त्यांना, काही लोकांना असं अरे ताट समोर आणून ठेवलेलं लागतं कशासाठी. म्हणजे जी समोरची व्यक्ती आहे ती तुम्हाला प्रेमाने देत असेल तर उत्तमच आहे, ते व्हावंच, पण त्याच्यावर अवलंबून राहू नये. बरोबर. किंवा हा काही शिरस्ता नाही आहे कोणी पाडलेला की तुम्ही आल्यावर तुम्हाला सगळं आयतं मिळायलाच पाहिजे घरी. बॉस घर सगळ्यांचं आहे की नाही, दोघांचं आहे. सगळे जर अनेक लोक असतील तर अनेकांचं आहे. उठा करा. आणि जेव्हा हे खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून ऑर्गॅनिकली तुमच्या माइंडमध्ये किंवा बॉडीमध्ये एकदा काय भिनतं ना, त्याच्यानंतर हा पॉइंटच वाटत नाही बेसिकली. हा का प्रश्न विचारतात लोक असं वाटायला लागतं. इट इज दॅट ऑर्गॅनिक अगेन, ट्रस्ट मी. वाह, कमालीचे विचार आहेत. आत्ता म्हणजे ही जी फेज आहे ना, आपण सोशल मीडियाबद्दल बोललो किंवा कामाबद्दल बोललो, खूप ना सगळं कॉम्पिटेटिव्ह आहे. म्हणजे एअरपोर्ट लुकची सुद्धा चर्चा असते. सोशल मीडियावर आपण काय पोस्ट करतो, आपण पोस्ट काय करत नाही, आपण कुठे काय बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी ना लांबनं बघायला जरी असं वाटलं ना की अरे वा वा कलाकारांचं आयुष्य किती सुंदर आहे, पण आतले खड्डे आपल्यालाच माहिती आहेत काय. दादा, या सगळ्या गोष्टी लीड करतात आपल्या मेंटल पीसशी, आपल्या स्टेबिलिटीशी, बिकॉज हे डे टू डे आयुष्य आहे. इथे येऊन रोज नवीन इमोशन्स पोर्ट्रे करायचे, राईट. मला सांगा, एवढ्या वर्षामध्ये तुम्ही किती तुमच्या मेंटल पीसकडे किंवा मेंटल हेल्थकडे लक्ष दिलंय या प्रॅक्टिकल अप्रोचसाठी किंवा इतकं पॉझिटिव्ह अपिअर होण्यासाठी? हो, मी रेग्युलरली करतो. मी रेग्युलरली ओमची साधना करतो. मी रेग्युलरली प्राणायाम करतो. अगदी कधीतरी शूटिंग्समध्ये मला ते नाही जमत असं होतं रेग्युलरली, म्हणजे अगदी दररोज अशातला भाग नाही, पण येस डेफिनेटली करतो. मी उत्तम पुस्तकं वाचतो. ती पण माझं, आय एम नॉट अ वॉरॅशियस रीडर. मी का म्हणजे एक पुस्तक हातात घेतलं की ठेवलंच नाही असं होत नाही, पण एक काय म्हणूया आपण की चला झोपायच्या आधी थोडंसं तरी वाचूया. फार आवडतं अशातला भाग आहे का तर नाही, खरं सांगायचं तर, पण एक पायंडा पाडून घेऊया ना आपल्यासाठी, ते करतो. त्यामुळे मेंटल पीससाठी मी तुला सांगतोय काय, अगं माझे फ्रेंड्स जे कोण आहेत, फॅमिली जी काही आहे, ते सगळे आय एम ब्लेस्ड विथ सच लवली पीपल अराउंड मी ना, की मला असं मेंटल पीस वगैरे दुसरीकडे शोधावं लागत नाही. मी खातो, मला उत्तम मजा येते त्यातनं. सो या दॅट गिव्स मी मेंटल पीस. मला तृप्त झालोय मी, असं होतं. सो विच इज फाईन. आणि अगेन विथ दॅट मेंटल पीस मी रेग्युलर जिमर आहे, स्विमर आहे, जसं मी म्हणलं तसं. त्यामुळे फिजिकल हेल्थकडे पण लक्ष असतं. सो मी ऍक्च्युली शेवटचा प्रश्न मुद्दामून राखून ठेवला होता, तो म्हणजे सर फिटनेस, व्हॉट फिटनेस मीन्स टू यू? इट प्लेज अ व्हेरी इंटिग्रल पार्ट इन माय लाईफ. नॉट ओनली इन माय लाईफ, आय गेस एव्हरीवन्स लाईफ. आता तर सगळ्यांना म्हणजे पोस्ट कोविड जास्त सगळ्यांना हेल्दी खाणं, हेल्दी राहणं याचं महत्व पटायला लागलंय. खरं नाही कर. आणि खरं सांगायचं तर ना, पोस्ट कोविड सुद्धा नाही, खरं म्हणजे खूप पूर्वीपासून हे चालत आलं. देवाने तुम्हाला एक शरीर दिलंय, त्याची तुम्ही सर्व्हिसिंग करत राहणं आणि ते उत्तमरित्या ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे तेव्हाचे आजार वेगळे असतील. आता कोविड होतं म्हणून ते, पण बी ग्रेटफुल टू गॉड की त्यांनी असं काहीतरी छान दिलंय ना, तर त्याचं मजा करून तुम्हाला जेवढं त्याची काळजी घेता येईल तेवढी घेणं, दॅट इज द लीस्ट दॅट यू कॅन डू. आणि मला असं वाटतं की 24 तासातलं 1 तास 1.5 तास देणं
Not a big आपण deal. कुठेतरी हे करू शकतो. आणि दररोज पण नाही, माझं पण नाही होत, मी खोटं नाही बोलणार, माझं पण नाही होत. जेव्हा शूटिंग लागतात किंवा प्रयोग असतात, बॅक टू बॅक शूट्स आणि शोज असतात, तेव्हा खंड डेली सोप पडतो. करताना तर होतच ना या अनेकदा पण ना. 365 डेज मधले काय आपण म्हणूया 250 दिवस तर कराल, नॉट बॅड. करूच 365 नको मधले 250. ओके. त्यामुळे त्याचं आहेच ते डेफिनेटली महत्व आहे. पण तुम्ही कशी जपता आता फिटनेस? सिन्स मोहिनी तर आता सुरू झाली आणि डेली सोपची कमिटमेंट ही मोठी असते, दिवसाला 12-13 तास शूटिंग असतं, नाटकाचे दौरे असतात, लाईक यू करेक्ट सेड. करेक्ट करेक्ट. आत्ता म्हणजे कन्सिस्टन्सी इज द की आपण म्हणतो, पण कधी कधी कंटाळा येतो त्याचा. हो, हो. आत्ता कसं असतं, म्हणजे रुटीन कसं असतं, किंवा डिपेंड्स. आता आता फिटनेस कसं मी जपता? आत्ताच्या शेड्यूल मध्ये सांगायचं झालं तर माझं काही 30 दिवस वगैरे लागत नाही शूटिंग मध्ये. सो आय वर्क फॉर समवेअर ऑन अबाउट 10-12 डेज. माझे एक साधारण 6 ते 8 शोज असतात महिना. उरलेले 10 दिवस माझ्याकडे असतात, जे मी खूप छानरित्या वर्कआउट करतो, सगळं करतो. इवन शोज जेव्हा असतात तेव्हा शोज दुपार किंवा संध्याकाळ किंवा रात्र असतात, तेव्हा मला सकाळ मिळते करायला. सो माझं वर्कआउट चुकवत नाही. वर्कआउट शक्य असेल तेव्हा नाही चुकवत. चुकवत नाही. आणि डाएट? डाएट मला करायला थोडंसं जड जातं, कारण मला सगळेच प्रकार आवडतात खायला म्हणून. पण येस, रात्री जरा कमी खाणं, बेसिक जेवढं आहे ना तेवढं, किंवा प्रोटीनवर जास्ती भर देणं, कोकोनट वॉटर घेणं, किंवा ह्या ज्या सगळ्या माझा प्रोटीन शेक असतो ते सगळं करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आय एम अ कम्प्लीट नॉन व्हेजिटेरियन, त्यामुळे मला ते फार वाव. मी तुला म्हणलं तसं की उत्तम आवडतं जेवण मिळालं ना की आपण पिशे, असं आहे. क्या सो बात. ते सगळं करून होतं अगं, होतं. इट इज नॉट दॅट व्हेरी टफ. म्हणजे इकडे मला असं वाटतंय ना की आम्हाला एक अपर हँड आहे जे कोण जॉब करतात त्यांच्यापेक्षा जास्त. कारण जॉबला तुम्हाला दररोज जावंच लागतं, त्याच वेळेला जावं लागतं, त्याच वेळेपर्यंत थांबावं लागतं. डेस्क जॉबचं Yeah. म्हणतोय मी. इकडे आमचं असं आहे की कधी कधी आम्हाला महिन्यातनं 10-12 दिवस सुट्टी मिळते, त्यामुळे तेव्हा ते करता येतं. अगदीच लवकरचं कॉल टाईम नसेल, कधी कधी असंही होतं की दुपारचं कॉल टाईम आहे, सकाळी जाऊन येऊ जिममध्ये. कधी कधी असं होतं की 4 वाजता पॅकअप झालाय, संध्याकाळी जाऊ. डेडिकेशन. इट इज ऑल अबाउट युअर डेडिकेशन. डेडिकेशन अँड डिसिप्लिन. आणि पार्ट ऑफ म्हणजे लाईफस्टाईलचा भाग किती करून आणि घेतलाय त्या तुम्हाला गोष्टीला. त्याची गरज वाटते का, तुमच्या आयुष्यात त्याला इम्पॉर्टन्स देता आहे येतोय का? का, एवढंच आहे ते फक्त. क्या बात. खूप मस्त. आणि ना मला फार वाईट वाटतंय की मी एवढा लेट का केलाय हा अरे episode, नाही, but नाही. देर आई better दुरुस्त late आहे. than never. खूप मजा आली सर. थँक्यू. जेन्युअनली इतक्या गप्पा पहिल्यांदा आपण मारल्या. हो, इतके actually. पॉझिटिव्ह विचार, प्रॅक्टिकल विचार मला खूप जास्त आवडले. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. आणि खूप प्रेम एकतर, आणि खूप शुभेच्छा. प्लेजर टॉकिंग टू यू. आत्ताच नवीन मालिका चालू झाली आहे मोहिनी, आणि एवढे फोटो बघितले मी, एवढ्या ट्रॉफी बघितल्या, मी म्हटलं वा वा वा, मला ती खऱ्या घरामध्ये आल्यासारखंच वाटलं. मस्त आहे सगळं. थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि मोहिनी ही मालिका पण जरूर बघा. आय एम शुअर युल लाईक इट. कारण ह्या पण मालिकेमध्ये ना मला ती आवडण्याचं एक छोटंसं कारण तुम्हाला सांगतो. या मालिकेची सेन्सिबिलिटी फार छान आहे हां. ना. डेली सोपच आहे. त्याची टॅगलाईनच मुळात प्रेमाची फिल्मी कहाणी असं आहे. सो इट इज फिल्मी, पण ह्या फिल्मच्या सेटवर तुम्ही नेहमी तो डन झालेला प्रोजेक्ट किंवा प्रॉडक्ट बघता स्क्रीनवर. त्याच्या मागे जे आम्ही सगळे काम करतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मी या कॅरेक्टरचं हे जे कॅरेक्टर प्ले करतोय त्यात मी स्टंट मास्टर आहे. माझी जी बहीण दाखवली ती ज्युनियर आर्टिस्ट आहे. माझे जे मिसेस दाखवले ते हेअर ड्रेसर आहेत. सो सांगण्याचा मध्येच वी ऑल कम फ्रॉम दॅट फिल्मी बॅकग्राऊंड, नॉट द फिल्मी वी वर्क इन द फिल्म इंडस्ट्री. आणि तेही असताना जेव्हा आम्ही घरी येतो तेव्हा आमचे एथिक्स आणि प्रिन्सिपल्स कसे ग्राउंडेड आहेत आणि आमचं बॉन्डिंग एकमेकांविषयीचं किती स्ट्रॉंग आहे हे दाखवणारी ही सिरियल आहे. आणि खरंच पडद्यामागची गोष्ट आवडते ना लोकांना बघायला, की होतं कसं नेमकं, आणि काय तो जो बॉन्ड असतं. असतो ना, तोच दॅट इज व्हॉट गिव्स अस द, काय म्हणूया आपण त्याला, आपल्याला ती शक्ती देणारा तो बॉन्ड, ह्युमन बॉन्ड. खरंय. आणि ना जेव्हा पहिला प्रोमो आला होता ना या मालिकेचा, तेव्हा समीर म्हणजे जो एसके कॅरेक्टर प्ले हो, करतो, आरके, त्याच्या ऍटिट्यूडची बाबा खूपच चर्चा झाली. आणि ना इन जनरल असा अनेकांमध्ये गैरसमज असतो कलाकारांबद्दल की ह्यांना ऍटिट्यूडच असेल किंवा हे ग्राउंडेड नसतील. मला एस्पेशली तुमच्याबद्दल विचारायला आवडेल. आता मी एवढ्या गप्पा मारल्या किंवा याआधी पण आपण अनेकदा भेटलोय, हो, हो, हो. बोललोय. सर मला सांगा, तुम्ही स्वतःला कसं ग्राउंडेड ठेवता? अगेन द ह्युमन इन मी जसं प्रत्येक वेळेला बाबाचा उल्लेख करतो ना, मी त्याला बघत बघत मोठा झालोय. हो. तर तो जसा होता ना, तो माझ्यासाठी आयडल होता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला हे कळतं ना की हे सगळं जे आहे ना ते तुमच्या कामाचं बाय प्रॉडक्ट आहे,
ते आज आहे उद्या असेल का माहिती नाही, परवा कदाचित ह्याच्यापेक्षा तिप्पट जास्त असेल, किंवा कदाचित काहीच नसेल. नसेलच. या सो ते त्या लीगनी घ्या. आणि ह्याच्यात ग्राउंडेड राहण्याचा विषय नाहीये रजा, माहितीये का? मी तुला सांगू का, आपले हे सगळे रसिक प्रेक्षक ज्या प्रेमाने आणि ज्या लोभाने आपल्याला भेटायला येतात ना, आय फाइंड नो रिझन की तुम्ही त्यांना ॲटिट्यूड द्या. आय फाइंड नो रिझन. म्हणजे जर कोणाचा होत असेल ना, तर मला असं वाटत असेल की काही वेळा तो मिसअंडरस्टँडिंगचा पण भाग असतो, हा की बरोबर. मला कदाचित फार लवकर जायचं आहे कारण तिकडे माझा शो सुरू होतोय आणि आत्ता जर मला कोणी थांबवलं ना, तर मी म्हणू शकतो सॉरी ना, आता नको, मला जायचंय. पण त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की अरे बापरे, वेळच नाही दिला, काय यार हे असं असू शकतं. असू शकतं. बरोबर. पण मी ह्या संपूर्ण माझ्या फ्रॅटर्निटी बद्दल बोलतोय की मला वाटत नाही की उगीचच्या उगीच कोणीतरी ॲटिट्यूड देत असेल, आणि देत असतील तर ते माझ्या मते चुकीचं आहे. सो हे लोक एवढे प्रेमाने येऊन तुम्हाला भेटतात आणि तुमची एवढी सराहना करतात, तुमच्या कामाचं कौतुक करतात, त्यापेक्षा मोठं रिवॉर्डच नाहीये. तुम्ही जर 2 शब्द त्यांच्याशी छान बोललात, आणि बोललात म्हणजे काय, तुम्ही उपकार नाही करत आहात, दे डिझर्व इट. ते जसे तुम्हाला प्रेमाने काही गोष्टी सांगतायत ना, तसं तुम्ही हात जोडून त्यांना धन्यवाद तर म्हणू शकता, आणि ते म्हणायलाच हवं, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे ग्राउंडेड असायलाच पाहिजे. ग्राउंडेड नसणं किंवा असणं हा मुद्दाच खरं म्हणजे चुकीचं आहे. खरंच मी जसं तुला म्हणलं तसं की तो थोडीशी कधीतरी काय होतं ना, की टाळी 2 हातांनी वाजते बरोबर. कधी कधी. म्हणजे आता प्रोडक्शन हाऊसेसमध्ये असं होतं, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट माय फ्रॅटर्निटी, की मी एक बेनिफिट ऑफ डाऊट देतोय सगळ्यांना, की कधी कधी प्रोडक्शन हाऊस असं म्हणतं की अरे हा ऍक्टर खूप टँट्रम्स दाखवतो. कदाचित तुम्ही इंट्रोस्पेक्ट करा की असं कधी झालंय का की पहिल्या 4 वेळेला त्याच्यावर उशिरा सोडलं गेलंय किंवा काही हे झालंय किंवा असं काही असेल, तर म्हणून तो 5व्यांदा रिॲक्ट झालाय, असंही होऊ शकतं. बरोबर. वाईस वर्सा. व्हायचं वर्ष. जेव्हा ऍक्टर एखादा म्हणतो की प्रोडक्शन हाऊस असं असं आहे किंवा कुठलंही काही, म्हणजे मी सम 2 आयडेंटिटीज और एंटिटीज आपण असं म्हणूया, तेव्हा तुम्ही तो विचार करता का? मग तुम्ही जाऊन बोलला आहात का त्यांच्याशी? नाही का त्यांनी सॉर्ट आउट केलं? कारण बोलून काही सॉर्ट आउट होत नाही असं या जगात काहीही नाहीये, काहीही नाहीये. मग हे मिसअंडरस्टँडिंग करत बसण्यापेक्षा बी प्रॅक्टिकल. क्या बात आहे. असं आहे तर. ऍब्सोल्युटली असं आहे तर. आणि म्हणून मी आय लव्ह माय इंडस्ट्री. आय लव्ह माय इंडस्ट्री. प्रत्येक जण, स्पॉट दादांपासून ते हायरार्कीतला सगळ्यात मोठा प्रोड्युसर किंवा डिरेक्टर माझ्या प्रोजेक्टचा असेल तो, आणि मी थ्रू आउट द सेक्शन सांगतोय, TV, OTT, नाटकं, सगळे लोक. आय लव्ह माय पीपल. तात्विक भेद असू शकतात, क्रिएटिव्ह भेद असू शकतात, काही व्यावहारिक भेद असू शकतात, पण शेवटी दिल में. आय लव्ह माय जॉब. ऍब्सोल्युटली. येस. पण ऍब्सोल्युटली. सर, थँक्यू सो मच. इतक्या छान गप्पा मारल्या, Thank you, आणि pleasure. ऑल द व्हेरी बेस्ट. पुढची अनेक वर्ष काम करत राहा, भेटत राहू, येस गप्पा येस, मारत तुमचे राहू. आशीर्वाद असेच सदैव राहू देत आमच्या पाठीशी. येस. आणि जाता जाता एकदा तुमचा बाय. येस ऍब्सोल्युटली. हा डिश डिश. आणि हा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्लेजर.